भाजप सोशल मीडिया संयोजक प्रकाश गाडे यांनी तक्रार केली। भाजप विरोधात केलेल्या पोस्ट प्रकरणी हा गुन्हा दाखल केलाय। तर काँग्रेस विरोधात हा गुन्हा दाखल केलाय। भाजपा सोशल मीडिया कडून हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। भाजप विरोधात एक पोस्ट करण्यात आली होती आणि या पोस्ट विरोधात तक्रार दाखल करण्यात आलेली आहे। महाराष्ट्र काँग्रेस विरोधात हा गुन्हा दाखल झालेला आहे। भाजप सोशल मीडिया संयोजक प्रकाश गाडे यांनी तक्रार केली। तर 28 सप्टेंबर 2025 ला महाराष्ट्र काँग्रेसच्या अधिकृत एक्स हँडलवरून जेनझी आंदोलन या नावाखाली केलेल्या पोस्टमध्ये भाजप पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपशी निगडीत संघटनांविरोधात अपप्रचार करण्यात आल्याचा ठपका ठेवण्यात आलेला आहे। तर याच संदर्भात प्रतिक्रिया देण्यासाठी भाजपचे सोशल मीडिया संयोजक प्रकाश गाडे हे आपल्यासोबत जोडले गेले आहे। प्रकाश गाडेजी, तुमची तक्रार नेमकी काय? 28 सप्टेंबरला काँग्रेसच्या अधिकृत हँडलवरनं एक चिथावणीखोर पोस्ट करण्यात आली होती एक्स वरून आणि ह्या संदर्भात जे लडाखमध्ये घडलं ते महाराष्ट्रासह देशभरात घडेल जर भाजप सुधारली नाही तर, अशा प्रकारची पोस्ट काँग्रेसच्या अधिकृत हँडलवरनं करण्यात आली होती आणि अतिशय संतापजनक पोस्ट होती आणि चिथावणीखोर पोस्ट होती। यातून एक स्पष्ट होतंय की काँग्रेस हे सर्टिफाईड अराजकतावादी पार्टी आहे। ज्या ज्या ठिकाणी काँग्रेसला सत्तेत येण्यासाठी ज्या थराला जातायत, चिथावणी करणं, लोकांना भडकून देणं, अशा प्रकारची अराजकतावादी ऍक्टिव्हिटी काँग्रेसकडून नेहमीच होत आलेली आहे। इतिहास जर डोकावून जर बघितला तर काँग्रेसचा इतिहास हा अराजकवादी आहे। देश स्वतंत्र झाल्यापासून ते आजपर्यंत ज्या ज्या ठिकाणी त्यांना सत्ता मिळवायची आहे त्या त्या ठिकाणी त्यांनी अराजकता माजवण्याचा आणि देशाला, राज्याला अस्थिर करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडनं नेहमीच होत आलेला आहे। जी प्रकाशजी, आपण जर बघितलं तर जेव्हा नेपाळमध्येही जेनझी आंदोलन सुरू होतं त्यानंतरही अशी चिथावणीखोर वक्तव्य करण्यात आली होती। बघा, ही काँग्रेसवाले एवढे बिंडोक आहेत, यांना अजूनही कळलं नाहीये की नेपाळमध्ये नेपाळ काँग्रेसचं कार्यालय तिथे जाळण्यात आलं होतं। तिथे ह्या काँग्रेस मानसिकताधारी सत्ता होती ती तिथल्या नागरिकांनी उलथून टाकली आहे। जर जेनचं आंदोलन जर महाराष्ट्रात किंवा देशात झालं तर पहिला फटका हा काँग्रेसला बसणार आहे। काँग्रेसला हद्दपार व्हावं लागणार आहे तर महाराष्ट्रात आणि देशात जर हे घडलं तर। ह्या मूर्खांना कळत नाहीये। आणि ही जी पोस्ट आहे ही फ्रस्ट्रेशन मध्ये लिहिलेली पोस्ट आहे। आजच नाही, मागच्या 1 महिना 2 महिन्यापासून आम्ही काँग्रेसला मॉनिटर करतोय कशा पद्धतीचं त्यांनी त्यांच्या एक्स वरती अधिकृत हँडल वरती ते पोस्ट करतायत। खरं तर अधिकृत हँडल अशा प्रकारचे पोस्ट टाळलं पाहिजे, ते कुठल्याही पक्षाचे असो, पण काँग्रेसकडनं होतंय या अशा प्रकारच्या पोस्ट होतात ते म्हणजे फ्रस्ट्रेशनची लेवल जी आहे। अगदी प्रकाशजी, आणि त्यामुळेच आता तुम्ही ही तक्रार दाखल केली आहे। त्यानंतर काँग्रेस नेमकं काय म्हणतं हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। तुम्ही धन्यवाद आम्हाला प्रतिक्रिया दिली सविस्तर त्यासाठी। वेळेची मर्यादा असल्यामुळे तुम्हाला थांबवते।